नमस्कार। आज आपण धिंगरी अळंबीच्या लागवडीविषयी माहिती घेणार आहोत। जर ही माहिती आपल्याला आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धिंगरी अळंबीची लागवड करताना जर विचार केला तर त्याच्यासाठी सर्वोत्तम माध्यम हे भाताचा पेंडा आहे की जो आपल्याकडे कोकणामध्ये सहजरित्या मुबलक प्रमाणामध्ये कमी किमतीमध्ये उपलब्ध होतो। पेंड्याचे शेंड्याकडची बाजू आणि बुडक्याकडची बाजू कट करावी। त्यानंतर या पेंड्याचे 6 ते 7 सेंटीमीटर आकाराचे तुकडे करावे आणि नंतर या पेंड्याचे निर्जंतुकीकरण करावे। निर्जंतुकीकरण करण्यासाठी यामध्ये 3 प्रक्रियांचा वापर केला जातो। यामधली आपण कोणतीही एक प्रक्रिया निर्जंतुकीकरणासाठी वापरू शकता। तर प्रथम आहे की जी गरम पाण्याद्वारे, दुसरी आहे गरम वाफेद्वारे, तिसरी आहे रासायनिक केमिकलचा वापर करून आपण निर्जंतुकीकरण करू शकतो। तर याच्यामध्ये निर्जंतुकीकरण झाल्यानंतर हा पेंडा थोड्या कालावधीसाठी 60 ते 70% पाणी राहील इथपर्यंत तो सुकून द्यावा। सुकल्यानंतर पेंड्याचं गट्टे भरण्यासाठी वापर करावा। या गट्टे भरताना आपण प्रामुख्याने 18x24 आकाराची पिशवीचा वापर करून यामध्ये पेंडा थरावरती थर पद्धतीने भरावे। प्रथमतः थोडा पेंडा पिशवीच्या तळामध्ये टाकून त्याच्यावरती अळंबीचे बियाणे टाकून असे 6 ते 7 थर तयार करावे आणि हे थर झाल्यानंतर सर्वात वरच्या बाजूला पाईपचा तुकडा लावून त्याच्यामध्ये कापसाचा बोळा लावावा की जेणेकरून म्हणजे गट्ट्यामध्ये असणाऱ्या बुरशीच्या वाढीसाठी आवश्यक असणारी हवा म्हणजे ऑक्सिजन त्यांना प्राप्त व्हावा आणि त्यातून बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साईड बाहेर निघावा। तर या दृष्टीने त्याच्यामध्ये कापसाच्या बोळ्याचा वापर करावा। त्यानंतर हा गट्टा 15 ते 25 दिवस या कालावधीसाठी अंधाऱ्या खोलीमध्ये ठेवावा आणि त्यानंतर त्याच्यामध्ये बुरशीची वाढ झाल्यानंतर तो गट्टा उत्पादन कक्षामध्ये हलवावा। उत्पादन कक्षामध्ये हलवल्यानंतर 5 ते 7 दिवसामध्ये यामध्ये अळंबीचे उत्पादन येण्यास सुरुवात होईल आणि या अळंबी उत्पादन येण्यासाठी वेळोवेळी गरजेनुसार आपल्याला पाणी देणं आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये दिवसातून 3 ते 4 तास चांगल्या प्रकारचा सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे। त्याचबरोबर काही कालावधीसाठी हवा खेळतीही राहिली पाहिजे। त्यानुसार आपल्याला एका गट्ट्यापासून जवळजवळ 700 ते 800 ग्रॅमपर्यंतचे आपल्याला उत्पादन मिळू शकतं। ही काढलेली अळंबी साफ करून ती लगेचच्या लगेच विक्री करणं आवश्यक आहे। जर या अळंबीची लगेच विक्री नाही झाली तर ती अळंबी सावलीमध्ये 4 ते 5 दिवसासाठी सुकवून तिला हवाबंद पिशवीमध्ये पॅक करून त्याची पुढे विक्री केली जाऊ शकते। अशा प्रकारे आपण धिंगरी अळंबीपासून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतो व त्याच्यातून आर्थिक नफा मिळवू शकतो। तर ह्या अळंबीसाठी लागणारे जे अळंबीचे बियाणे आहे हे आपल्याला डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अळंबी तंत्रज्ञान केंद्रामध्ये आगाऊ नोंदणी करून प्राप्त होऊ शकेल। हा व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।